भांडी वाटप करणारे ठेकेदार प्रकाश घोडके यांच्यावर कायदेशीर कारवाई करा। जिल्हाधिकाऱ्यांना संघर्ष समितीचे निवेदन। विष्णू कारंपुरी महाराज। महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या वतीने बांधकाम कामगारांना मोफत भांडी वाटप करण्याचे आदेश असतानाही सोलापुरातील मे मफतलाल कंपनीचे प्रतिनिधी श्री प्रकाश घोडके हे केगाव गोडाऊन येथे प्रत्येक कामगारांकडून 1000 ते 1500 रुपये घेऊन भांडी वाटप करत आहेत। हा गंभीर गुन्हा असून प्रकाश घोडके यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष अंगद जाधव, सेक्रेटरी सोहेल शेख, खजिनदार गणेश बोड्डू, महिला सदस्य रेखा आडकी व वैशाली बनसोडे यांच्या शिष्टमंडळाद्वारे माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे। सदर देण्यात आलेल्या निवेदनात महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने कामगारांना आधार देण्यासाठी विविध योजनांची घोषणा केली आहे। त्यात गृहवस्तू संच देण्याची ही योजना आहे। या भांड्यांचा संच वाटप करण्याचा ठेका मे मफतलाल ग्रुप यांना देण्यात आला आहे। सदर मे मफतलाल कंपनीने सोलापूरसाठी प्रतिनिधी म्हणून श्री प्रकाश घोडके यांची नेमणूक केली आहे। याचा फायदा घेऊन श्री प्रकाश घोडके यांनी सदर ठिकाणी बांधकाम कामगार बंधू भगिनींकडून प्रत्येकी 1000 ते 1500 रुपये घेऊन भांड्याचे किट देत आहेत। यावेळी बांधकाम कामगारांनी श्री प्रकाश घोडके या ठेकेदाराला पैसे कशाला द्यायचे अशी विचारणा केली असता ठेकेदार गरीब कामगारांना व महिलांना उद्धटपणे बोलून व दमदाटी करून पैसे दिल्याशिवाय भांडी किट मिळणार नाही असे म्हणून हाकलून देत आहे। हा प्रकार अत्यंत चुकीचा, बेकायदेशीर व पैसे लुटण्याचा प्रकार आहे। विशेष म्हणजे केगाव येथील गोडाऊन मध्ये भांडी वाटप करण्याचे आदेश सहाय्यक कामगार आयुक्त यांनी दिलेले नाहीत। मे मफतलाल कंपनीचे सोलापूर प्रतिनिधी श्री प्रकाश घोडके यांनी सहाय्यक कामगार आयुक्त यांची कोणतीच परवानगी नसताना भांडी वाटप कसे करत आहे याचीही चौकशी होणे गरजेचे आहे। याबाबत आमच्या संघर्ष समितीच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त यांनाही याबाबत निवेदन देण्यात आले आहे। तरीही सहाय्यक कामगार आयुक्त कुठलीही कार्यवाही करत नाहीत। यावरून अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमतानेच वरील गैरप्रकार होत आहे का असा प्रश्न निर्माण होतो। तरी मान्यांनी सोलापुरातील केगाव येथील गोडाऊन मधून बांधकाम कामगारांना 1000 ते 1500 रुपये घेऊन भांडी वाटप करणाऱ्या श्री प्रकाश घोडके या ठेकेदारावर कठोर कारवाई करावी अशी नम्र विनंती सदर निवेदनात करण्यात आली आहे। सदर निवेदन देताना समितीचे पदाधिकारी तसेच विठ्ठल कुराडकर, पप्पू शेख, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, प्रसाद जगताप आदी उपस्थित होते। जय महाराष्ट्र, जय बांधकाम कामगार। बांधकाम कामगारांच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही इतके निवेदन दिलं की त्याचा संख्या देखील सांगता येत नाही। आज प्रामुख्यानं बांधकाम कामगारांना भांडी वाटप करण्याचा जी योजना आहे ती भांडी मोफतमध्ये द्यायला पाहिजे असे अध्यादेश आहे। असे असताना सोलापुरातील केगाव या ठिकाणी या गावातील अहिल्याबाई होळकर विद्यापीठाच्या पाठीमागे गोडाऊन आहे भांडी वाटपाचं। मफतलाल कंपनीच्या माध्यमातून सोलापूरला प्रकाश घोडके यांना प्रतिनिधी दिले। याला त्यांनी प्रत्येक बांधकाम कामगाराकडून मोफत भांडी द्यायचे सोडून प्रत्येकाला 1000 ते 1500 रुपये घेत आहेत। हे अत्यंत चुकीचे, भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी स्वरूपीचे आहे। ताबडतोब या बाबतीमध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबतीवर लक्ष घालून ते प्रकाश घोडकेला ताबडतोब अटक करावं असं बांधकाम कामगारांच्या माध्यमातून बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून विष्णू कारंपुरी महाराज मी यांना कलेक्टरने विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार असून नवीन जी बांधकाम कामगाराचा ठेका दिलेला आहे भांडी वाटपचा घोडके नावाच्या व्यक्तीला, तर त्या संबंधित गेले असतील तर 1500-2000 अशा रुपयाला भांडी संच विक्री तिथं खुलेआम होत आहे। तर ह्याला आळ्या घालण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आत्तापर्यंत बरंच निवेदन देऊनसुद्धा मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी कोणतीही ॲक्शन घेतलेली नाही। त्यामुळं आमचं महाराष्ट्र कृती संघर्ष समितीतर्फे न भूत न भविष्याचं पुणे हायवे रोडवरती
महामोठं आंदोलन करण्यात येईल हे आम्ही जाहीरपणे सांगतो। उद्यापासून मान्य सहाय्यक कामगार आयुक्तांनी ह्यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष घालून मोफत भांडी व्यवस्था या घोडकेकडे करून बांधकाम कामगाराला देण्याची व्यवस्था जर नाही 2 दिवसामध्ये झाली तर रस्ता रोको, पुणे हायवेवरती रस्ता रोको आंदोलन आमच्या कृती समितीतर्फे केलं जाईल हे आम्ही जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।